नाच गं घुमा मी सगळ्यांनीच बघितला आणि तो सगळेजण बघतायत अजूनही. त्याच्यात तुझी भूमिका आहे राणी. आता अर्थात तू मनोरंजन विश्वातली राणी आहेस, तू आमच्या सगळ्यांची राणी आहेस. पण ही राणी साकारताना म्हणजे चित्रपटातली राणी साकारताना काय डोक्यात होतं आणि आता चित्रपट प्रदर्शित होतोय तो राणीविषयी लोक काय म्हणतायत? राणी मी मला खरं तर हा सिनेमा जेव्हा आला तेव्हाच परेश आणि मधुगंधाबरोबर काम करायला मिळतंय ह्याच्याविषयी एक अप्रूप होतं. कारण परेश मोकाशी या दिग्दर्शकाविषयी एक आदर, प्रेम, उत्सुकता सगळंच होतं. हरिश्चंद्राची फॅक्टरीपासून वाळवीपर्यंत त्याची जी आपण कारकीर्द बघितली, त्यांनी आत्तापर्यंत जे सिनेमे केले, आधीची जी नाटकं केली, त्या सगळ्याची मी फॅन आहे. त्यामुळे परेश मोकाशी या दिग्दर्शकाला मी कशी दिसते हे मला बघायचं होतं. कारण प्रत्येक दिग्दर्शक तुम्हाला आकार देत असतो आणि अगदी पहिल्यांदा फिल्म करणाऱ्या दिग्दर्शकालाही मी तितकंच सरेंडर करते आणि इतक्या मातब्बर दिग्दर्शकालाही मी त्याच पद्धतीने, कारण मी कोरी पाटी घेऊन जाते, बाबा ही मी कोरी पाटी आणि तू सांग मी काय करू. त्या पद्धतीने परेशनी माझ्याकडनं कसं काम करून घेतलंय बघण्याची मला उत्सुकता आहे. आणि तुला मी अजून सिक्रेट सांगते की मी अजून सिनेमा बघितलेला नाही. म्हणजे मी रिलीज व्हायच्या आधी तर बघितला नव्हताच, कारण डबिंग नव्हतं. आणि नंतर असं झालं की नम्रताला आणि मला एकत्र हा सिनेमा बघायचा आहे. पण आमच्या दोघींची वेळ जुळत नाही, कारण आम्ही प्रमोशनसाठी वेगवेगळ्या ठिकाणी बरेचदा धावतोय, कधी एकत्र धावतोय. त्यामुळे मी फक्त मोठ्या पडद्यावर शेवटच्या गाण्याचे काही ग्लिम्स बघितले, पण मी सिनेमा अजूनही बघितला नाहीये. आणि आता मी ठरवलं तर मी नम्रता बरोबरच बघीन, जेव्हा मी शांतपणे थिएटरमध्ये बसून सुरुवातीपासून शेवटपर्यंत हा सिनेमा बघू शकू. पण इतक्यात ती शांत बसण्याची वेळ येईल असं वाटत नाही, कारण ज्या पद्धतीने सिनेमा चाललाय आणि प्रमोशन करायला लागतंय त्यामुळे मला वाटत नाही की ही वेळ येईल. पण त्यामुळे ती जी राणी होती ती मुक्तापासून अत्यंत अनभिज्ञ, वेगळी, मला माहीत नसलेली. परेशचा जॉनर माझ्या एरवीच्या कामाच्या पद्धतीच्या अत्यंत वेगळा. आणि त्यामुळेच मला असं होतं की तुम्ही एका पॉईंटपर्यंत एक 20-22 वर्ष तुम्ही एक काम करत असता, त्यातही विविध प्रकारच्या विविध जॉनरच्या भूमिका केल्या. पण परेशचा स्वतःचा एक वेगळा ह्युमर आहे, शैली आहे, मधुगंधाची लेखिका म्हणून शैली आहे. तर त्यातली ती राणी साकारताना मला खूप चॅलेंजिंगही वाटलं, मला मजाही आली, मला बरेचदा प्रश्नही पडत होते आणि त्याची उत्तरही मला परेशकडनं मिळत होती. पण या चित्रपटात जर बघायला गेलं तर तुझ्या भूमिकेचं खूप कौतुक होत आहे आणि तुझ्याच इतकं नम्रताचं खूप कौतुक होत आहे की जिनं आशाताईची भूमिका केलेली आहे, की खूप दोघींचं असं म्हणजे सगळ्या फेसबुक असेल, आपल्या इंस्टाग्राम असेल, सगळीकडे तुमच्या दोघींविषयी खूप बोललं जात आहे. तर काय सहकलाकार म्हणून नम्रता तुला कशी वाटली आणि तिच्यासोबतचा कामाचा अनुभव? कारण की भूमिकाही वेगवेगळ्या होत्या, जॉनर वेगवेगळे होते आणि एकत्र काम करायचा अनुभव. एक तर नम्रताची मी अनेक वर्ष फॅन आहे. अत्यंत गुणी आणि चांगली अभिनेत्री. आणि तिला फक्त तिच्या आत्ताच्या गाजलेल्या हास्यचित्राच्या कॅरेक्टर्समुळे कोणी विनोदी म्हणून लिमिट करू नये. तिचं ग्राफ खूप मोठा आहे. अत्यंत उत्तम काम करते. जितकी चांगली ॲक्टर आहे तितकीच उत्तम को ॲक्टर आहे आणि तितकीच छान माणूस आहे. त्यामुळे विचार करणं, म्हणूनच मी तिच्यासाठी सिनेमा बघायची थांबली आहे. म्हणजे आमचं किती बॉन्डिंग झालं असेल की मला खरंच तिच्याबरोबर बघायचं आहे. म्हणजे तिने जेव्हा सिनेमा पहिल्यांदा बघितला कास्ट अँड क्रूच्या स्क्रीनिंगला, तेव्हा तिने शेजारची एक सीट रिकामी ठेवली होती आणि तिने मला फोन केला, ताई आत्ता सिनेमा सुरू झाला आहे. तेव्हा मी सकाळी उठलो, त्यांना मग काय सांगते, सिनेमा सुरू झालाय, तुझी सीट ठेवली बाजूला, मला रडू येते. म्हटलं मलाही खूप रडू येत आहे. इतकं इमोशनल आणि छान बॉन्डिंग. आणि जेव्हा सहकलाकार खूप छान असतो तेव्हा तुम्हालाही तो चॅलेंजेस देत राहतो सतत सातत्याने. तसं नम्रताच्या कामामुळे मलाही खूप चॅलेंजिंग गोष्टी करायला मिळाल्या. मी कधी आयुष्यात न केलेली एक्सपेरिमेंट्स करून बघितली. खूप मजा आली. जेव्हा टीम तुम्हाला छान आणि टॅलेंटेड मिळते तेव्हा तुम्ही माणूस म्हणून, कलाकार म्हणून एक संपृक्त होता आणि काहीतरी नवीन शिकून, तुमच्यातलं काहीतरी नवीन रूप बघून तुम्ही बाहेर पडता. तसं या सिनेमाचं माझ्या बाबतीत झालंय.